श्री स्वामी समर्थ सर्वांना. वेलकम टू माय मिनी ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईस, मला असा सपोर्ट करत जावा. 30 दिवसाचं मी चॅलेंज घेतले. हा तिसरा दिवस आहे माझा, पण मला छान 2 डेमध्ये तर छान रिस्पॉन्स भेटला. माझे व्हिडिओ असे तुम्हाला येतील, 30 दिवसाच्या वर पण येतील. कारण मिस्टर बोलले, खरंच करशील का तू? ते बोलते, तुला नाही, तू करू शकत नाही, तू 4 दिवस कुठल्याही गोष्टी करतेस, नंतर करत नाहीस, तुला कंटाळा येतो. मी म्हटलं नाही, तुम्हाला 30 दिवसाच्या वर मी करूनच दाखवणार. काल त्यावरून ते बोलत होते, छान करतेस पण तू करशील मला वाटत नाही. आता माझ्या मिस्टरांना मी चॅलेंज दिले की 30 दिवसाच्या पुढे पण मी करेल, तुम्ही बघत. ते ठीक आहे, विनोदाचा भाग नाही आहे, मी सिरियस बोलते. कारण काही गोष्टी मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून बोलायचे कसे करतात, कसं. काही गोष्टी आहेत ह्याच्यात अवघड, काही सोपं नाही आहे. कारण प्रत्येक पॉईंटला व्हिडिओ काढावाच लागतो. इकडे जा तिकडे जाताना व्हिडिओ करून विसरले. काही गोष्टी माझे व्हिडिओ शॉर्टच आहेत, कारण मी विसरलेलीच होती. म्हटलं जाऊ दे, आपण काय करू, आहे का नाही. छानपैकी व्हिडिओ काढू. मग फ्रेश झाली, देवपूजा केली आणि देवांना फुलं बिलं वाहिले मस्तपैकी. कारण माझं आज मंदिर किती छान दिसते ना, कारण आज मी गुलाब ठेवले देवांना. किती छान गुलाब ठेवला. मला गुलाब भेटतो तर देवा बाप्पाला पण गुलाब म्हटलं. आणि त्यानंतर माझी मुलगी उठलेली होती, मी किचनपाशी होती. मग ती आली, नंतर मी म्हटलं, बाळा कढई गरम आहे. ती बोलली ठीक आहे, मला खाली उतरव. माझे केस बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. मी केसांना काय लावलं हे तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज द्या, मग मी तुम्हाला पुढे माहिती देईल त्याची काय. त्यानंतर साबुदाण्याची मी खिचडी केली, कारण उपवास असल्यामुळं सगळ्यांना म्हटलं खिचडीच खाऊ आपण. कारण माझा रेग्युलर मंगळवारचं साबुदाण्याची खिचडीच असते आमच्या घरात. आणि मग सर्वांना आम्ही तिघांनी खिचडी खाल्ली. त्यानंतर कारण श्री शिवानी माझे साबुदाण्याची खिचडी त्यांना आवडते, पण त्यातला बटाटा आवडतो, त्यामुळे मी बटाटा शक्यतो त्या खिचडीमध्ये कधीही जास्त टाकते. मस्तपैकी परतली, जरा झाकून ठेवलं. त्यानंतर मुलांना भूक लागलेली, कारण दोघं लवकरच उठले होते. त्यामुळे मग मॅडमचं चाललेलं फक्त बटाटा द्या. मम्मी म्हटलं ठीक आहे, मग दही बटाटा चालायला. तेवढ्यात मॅडम आल्या अंगणवाडीला. चला टाईम झाला. 2 दिवस काय अंगणवाडीला गेलेच नव्हते दोघं. मग खाल्ले कसं 5-6 घासच खाल्ले त्यांनी. मग अंगणवाडी जाऊन बसले तिथे. अंगणवाडी आमच्या बाजूलाच आहे, घराच्या बाहेरच आहे, खूप लांब नाही आहे. पण शक्यतो मुलं बसतच नाही, खूप रडतात. मग हळूच जावं लागतं. मॅडम बोलल्या जावा तुम्ही हळूच. मॅडमचं चाललेलं त्यांना शिकवायचं. मग आमचं फ्रीज बघितलं ना किती घाण झाले. मी आणि मामी नसल्यामुळे फ्रीज घाण झालं. म्हटलं चल चुटकी मारू ना आपण फ्रीज साफ करू. चुटकी मार. मग संध्याकाळचं जेवणाचा बेत होता. दोडक्याची भाजी, चपाती, जिरा राईस ताक. देवपूजा ते केली. मग स्वयंपाकाला लागलं, कारण आम्ही तिघत असल्यामुळे थोडं जेवण बनवायचं होतं. मग झटपट बनवलं दोडक्याची भाजी मस्तपैकी. आणि डाळ माझ्या पद्धतीत बनवली, कारण माझ्या सासूबाईंनी शिकवलेली. त्याच्यामध्ये डाळ शिजून घेतो आणि आम्ही ना चिंचेचं पाणी आणि मेथी टाकतो फोडणीला. कोणाची पद्धत अशी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि ही डाळ खरंच छान लागते, मला तर आवडते ही डाळ. त्यानंतर अशी भूक लागलेली, आज जाम भूक लागलेली, कारण सकाळीच नाश्ता केला होता. आणि मस्तपैकी अशी मी ताट सजवलेली माझी आणि पोटभर जेवली. आणि माझी व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.